भुसावळ शहरातील सिंधी कॉलनी येथे नुकत्याच घडलेल्या एका मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश करण्यात भुसावळ बाजारपेठ आणि जळगाव एलसीबी पथकाच्या पोलिसांना यश आलंय। सुमारे 35 लाख रुपये किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चोरी झाल्याची ही घटना 15 आणि 16 जून 2025 दरम्यान व्यापारी नंदलाल मिल्कीराम मकडिया यांच्या गोदामात घडली होती। पोलिसांनी चोरलेल्या मुद्देमालापैकी 18,80,000 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून या प्रकरणी शिरपूर येथून 2 संशयितांना अटक करण्यात आली आहे। आरंभ पर्व न्यूज करिता जिल्हा प्रतिनिधी पंकज तायडे, जळगाव। भुसावळ शहरात मेन मार्केटमध्ये डिस्को इलेक्ट्रिक दुकान आहेत। त्या दुकानात इलेक्ट्रिक सामान विकलं जाते। ते डिस्को इलेक्ट्रिक दुकानाचा स्टोर एका गोडाऊनमध्ये ठेवतात। एक गोडाऊन गायत्री नगर भुसावळ जळगाव रस्त्यावर आहे। त्या गोडाऊनमधून 15 तारखेच्या रात्री जवळपास 35 लाख रुपयाचा मुद्देमाल चोरी झालेला म्हणून भुसावळ बाजारपेठमध्ये गुन्हा नोंद केलेला होता। गेलेल्या मुद्देमालपैकी काही फ्रिज होत्या, काही वॉशिंग मशीन होत्या, आणखीन इतर टीव्ही होते, आणखी इतर इलेक्ट्रिक सामान होते। मग गुन्हा दाखल झाल्याबरोबर आपला बाजारपेठचा डीबी टीम आणि एलसीबीची टीम दोन्ही फॉलोअप घेणं सुरू केलेलं आहे। आणि तपासादरम्यान खूप काही सीसीटीव्ही फुटेज आणि आणखीन तांत्रिक माहिती आणि गोपनीय माहिती देखील घेतलं। आणि कालच्या दिवशी शिरपूर धुळे जिल्ह्यामध्ये एका गोडाऊनमधून अंदाजे 19 लाख रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेला आहे। जप्त केलेल्या मुद्देमालापैकी काही टीव्हीज आहे, काही वॉशिंग मशीन आहे, काही फ्रिजेस आहे, ही सर्व गोष्टी आम्ही जप्त करण्यात आलेल्या आहे। आणि जप्त केल्यानंतर 2 आरोपींना आम्ही अटक केलेलं आहे। आणि अटक केलेल्या आरोपींना दोन्ही लोकांना कोर्टात उद्या आम्ही प्रोड्यूस करणार आहे। आणि आणखीन 6 आरोपी फरारी आहे। त्या 6 आरोपींना देखील आम्ही अटक करणार आहे आणि उरलेला मुद्देमाल देखील आम्ही लवकरात लवकर जप्त करणार आहे। आरोपींची काही पार्श्वभूमी जे आता फरारी आरोपी आहेत त्याचं आहेत म्हणजे आधीच्या चोरीचे गुन्हा आहेत। आता जे अटक केलेले आरोपी आहे त्याचा अजूनपर्यंत काही प्रिव्हियस क्रिमिनल हिस्ट्री सापडलेलं नाही।